अमरावतीत वातावरण तापलंय. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण, नागरिकांचा संताप आणि आता प्रशासनाला थेट इशारा. एकीकडे रस्त्यावर अडथळे तर दुसरीकडे सर्किट हाऊसमध्ये राजकीय बैठक. शहरात नेमकं काय चाललंय? अमरावती शहरातील बिच्छू टेकडी मस्जिद परिसर इथे मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. स्थानिक नागरिक आणि आक्रमक युवा संघटनेच्या ऑटो युनियनने मनपा प्रशासनाला निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. निवेदनानुसार पानटपरे आणि जळण लाकडांचे व्यावसायिक रस्त्यावरच व्यवसाय थाटत असल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांच्या मते या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून दररोजच्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौरांनी अतिक्रमण विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत. उद्याच्या उद्या अतिक्रमण हटवा. अमरावतीत अतिक्रमणाचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचलाय. महापौरांचा अल्टिमेटम दिल्यानंतर खरंच कारवाई होणार का आणि शहरातील या समस्यांवर राजकीय स्तरावर काय निर्णय घेतले जातील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमरावती शहरामध्ये बिच्छू टेकडी एक भाग आहे. त्या ठिकाणी एक छोटी मस्जिद आहे. या ठिकाणी शेख चांद या व्यक्तीने आम रस्त्यावरती अतिक्रमण करून अनेक लोकांना मानसिक त्रास देणे सुरू केलेलं आहे. म्हणून आज महानगरपालिकेचे महापौर आदरणीय महापौर तसेच आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केलेली आहे. आदरणीय महापौर साहेबांनी उद्याच्या उद्या अतिक्रमण काढण्याचे आदेश अतिक्रमण विभागातील प्रमुख अधिकारी चावरे साहेब यांना दिले. ते उद्या महापौरांनी अतिक्रमण काढलं निश्चितच आम्ही म्हणू की अमरावती शहराला चांगले महापौर मिळाले आणि ते सर्वसामान्य जनतेचं काम करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. थँक्यू. जय भारत. आज त्यांनी अतिक्रमण काढण्याचे तुमच्या समक्ष आदेश दिले आहेत. आमच्या सगळ्यांसमक्ष, माझ्या एकट्या समक्ष नाही, तुमच्या सगळ्या समक्ष आदरणीय महापौर साहेबांनी फोन करून चावरेला तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेले आहेत. इन केस ते अतिक्रमण काढलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? उद्या अतिक्रमण नाही निघालं तर येणाऱ्या 4 दिवसानंतर गोमाता, पवित्र गोमाता गोबर छिडकाव आंदोलन मी महानगरपालिकेत करणार. त्यासाठी मला कोणीही अडवू शकत नाही आणि अत्यंत अहिंसा आणि शांतीच्या मार्गानं मी स्वतः आक्रमणचे सगळे कार्य करते. पवित्र गोमाता गोबर छिडकाव आंदोलन करणार.